हेलो फ्रेंड्स, वेलकम। आज आपण इथे युनिट 4 स्टार्ट करत आहे कम्प्युटराइज अकाउंटिंगचा जो टॅली ईआरपीचा आहे। ठीक आहे, टॉपिकचा नाव आहे आपला गेटवे ऑफ टॅली। ठीक आहे, मीन्स गेटवे ऑफ टॅली हा एक मेनू आहे, सगळ्यात पहिला येतो टॅली ईआरपी मध्ये। तर याच्याबद्दल आज आपण इथे 25 एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहे। ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की कम्प्युटराइज अकाउंटिंग जे आहे ते सगळ्याच एक्झाममध्ये विचारत आहे आता, तर त्याच्यामुळे याचे क्वेश्चन्स जे आहे ते नक्कीच येणार। ठीक आहे, तर त्याच्यामुळे याची सुद्धा क्वेश्चनची प्रॅक्टिस असणे आपल्याला गरजेचं आहे। तर बघा, स्टार्ट करूया आपण 4th युनिट आणि गेटवे ऑफ टॅली। ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक। तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय, गेटवे ऑफ टॅली इज। गेटवे ऑफ टॅली म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अ रिपोर्ट, अ मेन स्क्रीन ऑफ टॅली, थर्ड अ लेजर अँड शॉर्टकट। तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अ मेजर स्क्रीन ऑफ टॅली। मीन्स टॅलीची जी मेन स्क्रीन असते त्याच्यावर फर्स्ट जो मेनू असतो तो असतो आपला गेटवे ऑफ टॅली। ठीक आहे, नेक्स्ट सेकंड, शॉर्टकट टू रीच गेटवे ऑफ टॅली। ठीक आहे, शॉर्टकट टू रीच गेटवे ऑफ टॅली। गेटवे ऑफ टॅली शॉर्टकट म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे F11, कंट्रोल प्लस क्यू, अल्टर प्लस F1 आणि एस्केप। तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कंट्रोल प्लस क्यू मीन्स क्विट। ठीक है, नेक्स्ट थर्ड, विच ऑफ दिस इज नॉट अ कंपोनंट ऑफ GOT मीन्स गेटवे ऑफ टॅली चा घटक नसलेला पर्याय कोणता? तर बघा, ऑप्शन आहे आपल्याजवळ इथे फर्स्ट मास्टर, सेकंड ट्रान्झॅक्शन, थर्ड रिपोर्ट अँड फोर्थ कंट्रोल पॅनल। तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ, कंट्रोल पॅनल। कंट्रोल पॅनल इज नॉट अ कंपोनंट ऑफ टॅली मीन्स गेटवे ऑफ टॅली। बरोबर आहे, कारण की कंट्रोल पॅनल हा सॉफ्टवेअरचा आहे, ठीक आहे, टॅलीचा नाही आहे, म्हणून त्याचा करेक्ट आन्सर काय येईल इथे कंट्रोल पॅनल। ठीक आहे, नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन। ठीक आहे, विच मेनू अलाउज एक्सेस टू लेजर। खाती पाहण्यासाठी कोणता मेनू वापरतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इथे मास्टर, सेकंड ट्रान्झॅक्शन, थर्ड रिपोर्ट अँड फोर्थ पेरोल। तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट मास्टर। मास्टर इज अ मेनू अलाउड टू एक्सेस लेजर। ठीक आहे, नेक्स्ट फिफ्थ काय म्हटलं, फिफ्थ टू व्ह्यू डे बुक विथ गेटवे ऑफ टॅली विच ऑप्शन इज यूज। ठीक आहे, तर बघा काय आहे इथे ऑप्शन, डे बुक पाहण्यासाठी गेटवेवर कोणता पर्याय आहे? तर बघा, ऑप्शन आहे मास्टर, रिपोर्ट, ट्रान्झॅक्शन, युटिलिटी। तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रिपोर्ट। रिपोर्ट इज अ डे बुक टू व्ह्यू डे बुक ट्रान्झॅक्शन। ठीक आहे, नेक्स्ट सिक्स, पिरियड मीन्स। पिरियड म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे इथं अ डे ऑफ 1 डे, सेकंड स्टार्ट अँड एंड डेट ऑफ अकाउंटिंग, थर्ड टाइम टेकन फॉर 1 वाउचर अँड नन। तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, स्टार्ट अँड एंड डेट्स ऑफ अकाउंटिंग। ठीक आहे, नेक्स्ट सेवन, शॉर्टकट टू सेट पिरियड्स इन टॅली। टॅलीमध्ये पिरियड सेट करण्याचा शॉर्टकट काय? तर बघा, ऑप्शन आहे F1, अल्टर प्लस F2, सेकंड अल्टर प्लस F1 आणि सेकंड कंट्रोल प्लस F2। तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अल्टर प्लस F2। नेक्स्ट 8, विच ऑफ दिस इज अ करेक्ट रूल ऑफ डेट। खालीलपैकी योग्य नियम कोणता? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कॅन नॉट एंटर डेट आउटसाइड पिरियड, सेकंड एनी डेट इज अलाउड, सेकंड पास्ट डेट डज नॉट अलाउड अँड फोर्थ ओनली फर्स्ट डे अलाउड। तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कॅन नॉट एंटर डेट आउटसाइड पिरियड। ठीक आहे, नेक्स्ट 9th, व्हॉट हॅपन्स इफ यू चेंज डेट इन GOT। गेटवेवर तारीख बदलण्यास काय होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डाटा गेट डिलेटेड, सेकंड डेट ऑफ वाउचर एंट्री चेंज, थर्ड डेट ऑफ नेक्स्ट एंट्री चेंज अँड नथिंग। तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डेट ऑफ नेक्स्ट एंट्री चेंजेस। ठीक आहे, नेक्स्ट 10th, अकाउंटिंग फीचर्स इन GOT आर एक्सेस बाय। गेटवेवर अकाउंटिंग फीचर्स उघडण्यासाठी काय करतो आपण? बघा, शॉर्टकट क्या, F10, F11, F12, कंट्रोल प्लस F11। तर करेक्ट आन्सर आहे इथे कंट्रोल प्लस F11 इज अकाउंटिंग फीचर इन GOT आर एक्सेस। डायरेक्टली F1 फीचर्सने पण आपण ओपन करू शकतो। तर करेक्ट आन्सर आहे इथे F11, फक्त कंट्रोल प्लस F11 नाही, इथे फक्त येईल F11। ठीक आहे, तसंच बघा, टॅलीची कम्प्युटराइज अकाउंटिंगची PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 1800 प्लस MCQज आहे, त्याची प्राइस आहे 150 रुपीज। ठीक आहे,
ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून PDF तिथनं तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट आहे बघा 11. व्हॉट डज अकाउंटिंग फीचर्स इन्क्लूड. अकाउंटिंग फीचर्स म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे इनेबल बिल वाईज डिटेल, सेकंड इनेबल इन्व्हेंटरी, थर्ड इनेबल TDS अँड ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे फोर्थ ऑल ऑफ द अबव. ठीक आहे. इनेबल बिल वाईज डिटेल पण येतं, इन्व्हेंटरी पण येतं आणि TDS सुद्धा इनेबल आपण करू शकतो अकाउंटिंग फीचर्स. नेक्स्ट 12th. कॉन्फिगरेशन सेटिंग आर एक्सेस बाय. कॉन्फिगरेशन सेटिंग उघडण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? तर बघा ऑप्शन आहे F10, F11, F12, कंट्रोल प्लस F12. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड F12. ठीक आहे. नेक्स्ट 13. इन कॉन्फिगरेशन यू कॅन सेट. कॉन्फिगरेशन मध्ये काय सेट करू शकता? तर बघा ऑप्शन आहे डेटा पाथ, डेट फॉर्मॅट, डेसिमल प्लेसेस, ऑल ऑफ द. आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. मीन्स कॉन्फिगरेशन मध्ये आपण सगळ्याच टाईपचे कॉन्फिगरेशन्स त्याच्यामध्ये करू शकतो. नेक्स्ट 14. डिफरन्स बिटवीन F11 अँड F12. F11 आणि F12 मध्ये फरक काय? तर बघा फर्स्ट आहे F11 कंपनी फीचर्स, F12 कॉन्फिगरेशन, सेकंड F11 क्विट, F12 क्रिएट, थर्ड F11 मास्टर, F12 रिपोर्ट अँड फोर्थ F11 बॅकअप, F12 एक्झिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट F11 कंपनी फीचर्स, F12 कॉन्फिगरेशन. ठीक आहे. नेक्स्ट 15. हाऊ टू क्लोज करंट कंपनी फ्रॉम GOT. गेटवेवरून सध्याची कंपनी बंद करण्यासाठी काय करा? तर बघा ऑप्शन आहे शट कंपनी, क्विट कंपनी, डिलीट कंपनी, एक्झिट कंपनी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट शट कंपनी. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. नेक्स्ट 16. शॉर्टकट टू शट कंपनी. कंपनी बंद करण्यासाठी शॉर्टकट काय? तर बघा ऑप्शन आहे अल्टर प्लस F1, कंट्रोल प्लस Q, कंट्रोल प्लस W आणि कंट्रोल प्लस अल्टर प्लस डिलीट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अल्टर प्लस F1. नेक्स्ट 17. टू एक्झिट टॅली ॲप्लिकेशन कम्प्लिटली. टॅली पूर्णपणे बंद करण्यासाठी काय असते? तर बघा ऑप्शन आहे शट कंपनी, क्विट, अल्टर प्लस F4 अँड कंट्रोल प्लस X. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड क्विट. ठीक आहे. नेक्स्ट 18. व्हॉट हॅपन्स इफ यू ओनली शट कंपनी. फक्त कंपनी बंद केल्यास काय होते? तर बघा ऑप्शन आहे डिलीट ऑल डेटा, सेकंड अप्लिकेशन रिमेन ओपन, थर्ड टॅली शट्स अँड फोर्थ नथिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अप्लिकेशन रिमेन्स ओपन. फक्त कंपनी बंद होते लेकिन अप्लिकेशन ॲज इट इज राहते. नेक्स्ट 19. समरी ऑप्शन इन GOT शो. गेटवेवरील सारांश काय दिसते? तर बघा ऑप्शन आहे ट्रायल बॅलन्स, करंट कंपनी इन्फो, ऑल लेजर्स अँड नन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड करंट कंपनी इन्फो. नेक्स्ट 20. वाय इज GOT इम्पॉर्टंट. गेटवे महत्त्वाचे काय? तर बघा ऑप्शन आहे एंट्री पॉईंट ऑफ टॅली, जनरेट्स लेजर, थर्ड डिलीट डेटा अँड फोर्थ एक्झिट टॅली. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट एंट्री पॉईंट ऑफ टॅली. नेक्स्ट 21. असाइनमेंट ऑफ GOT मीन्स. गेटवेवरील असाइनमेंट म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे प्रोजेक्ट फॉर प्रॅक्टिस, डेटा बॅकअप, लेजर क्रिएशन, GST रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट प्रोजेक्ट फॉर प्रॅक्टिस. नेक्स्ट 22. GOT इज डिवायडेड इंटू. गेटवे किती भागात विभागले आहे? तर बघा ऑप्शन आहे 1, 2, 3, 4. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड 3 भागामध्ये. नेक्स्ट 23. विच ऑफ धीस कॅन नॉट बी डन फ्रॉम GOT डायरेक्टली. गेटवेवरून थेट काय करता येत नाही? तर बघा ऑप्शन आहे एंट्री वाउचर, व्ह्यू लेजर, प्रिंट GST रिटर्न अँड शट कंपनी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रिंट GST रिटर्न इज नॉट डन फ्रॉम GOT डायरेक्टली. एंट्री वाउचर होते, व्ह्यू लेजर्स पण होते, शट कंपनी होते, पण प्रिंट GST रिटर्न होत नाही. नेक्स्ट 24. चेंजिंग फायनान्शियल इयर इज डन थ्रू. आर्थिक वर्ष बदलण्यासाठी काय वापरतात? तर बघा ऑप्शन आहे शट कंपनी और क्रिएट, अल्टर कंपनी, कॉन्फिगरेशन अँड फीचर्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अल्टर कंपनी. नेक्स्ट 25. पिरियड मस्ट मॅच विथ. पिरियड्स कोणाशी जुळले पाहिजे? तर बघा ऑप्शन आहे लेजर बॅलन्स, GST फिलिंग, डेट ऑफ वाउचर एंट्रीज अँड कंपनी नेम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डेट ऑफ वाउचर एंट्रीज. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सफरसाठी अकाउंट्स ऑल इन वन PDF अवेलेबल आहे. मॉक टेस्टची सुद्धा PDF अवेलेबल जे मॉक टेस्ट विथ कम्प्लीट सोल्युशन्स आहे.
टॅली कम्प्युटराइज अकाउंटिंगची PDF अवेलेबल, विजन बेस्ड PDF अवेलेबल आहे आणि प्रॉब्लेम बेस्ड फॉर्म्युला बेस्ड PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून इथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.